श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थांची भक्ती करावी आणि स्वामींनी लगेचच त्या भक्ताच्या आयुष्यात चमत्कार करावेत, एवढी सोपी स्वामींची भक्ती आहे. फक्त भक्ती करत असताना निस्वार्थ भावनेने निशंक मनाने भक्ती केली ना की स्वामी त्या भक्ताच्या आयुष्यात नेहमी चमत्कार करत असतात. आणि असेच स्वामींचे सुंदर सुंदर चमत्कार ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन बटनला देखील क्लिक करायचं आहे. याने मी इथून व्हिडिओ सोडला की त्याचे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि स्वामींचे अनुभव ऐकायला तुम्हाला प्रत्येक अनुभवची संधी भेटेल. त्यामुळे स्वामींचे अनुभव हे खूप सुंदर आणि चमत्कारिक असल्यामुळे जो प्रत्येक स्वामी भक्त आहे त्याच्या आयुष्यात झालेला स्वामींचा अनुभव तुम्हा सर्वांना आवडेल. आणि जो स्वामींचा अनुभव तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंच्या आयुष्यात स्वामींनी केलेले चमत्कार ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. बोला ना ताई, फोन केला होता. हा, अहो सकाळी ते तुमचा व्हिडिओ बघितला ना. हा हा हा, तर ते माझं पण इतके अनुभव आहेत ना, म्हणजे अख्खा दिवस पण म्हणजे तुम्हाला पूर्ण दिवस पण हे होईल. म्हणजे मी काय अनुभव सांगायचं म्हणून इथल्या सगळ्यांना अनुभव आहे, पण मी ऐकते ना आपलं मला स्वामी भक्ती म्हणजे भरपूर अनुभव आले स्वामींचे. अरे वा. तर मी सकाळी ऐकलं. हा, म्हणजे एवढे ना तुम्ही पण थक्क व्हाल. म्हणजे कधीपासून आता स्वामींचं नाही करत आहे मी. सद्गुरू श्रवण बैठक माहिती असेल ना तुम्हाला. हो हो हो. हा, मग त्यांचं मी आता 10-12 वर्ष झाले. म्हणजे असं परमार्थ सांगायचं नसतं 10-12 वर्ष, हा हा पण म्हणजे झाले त्याला. आणि हा. त्याच्या अगोदर ना 16 सोमवारचं व्रत करत होते मी. हा ताई, तुम्ही म्हणजे किती तुम्हाला नाव सांगायचंय का तुमचं का नको? नाही, मला म्हणजे नाव सांगितलं चालतं की फक्त आहे ना एवढंच की ना मी आपलं सहजच तुम्हाला आपलं सांगितलं की अनुभव ऐकते ना लोकांचा. पण हा अनुभव आहे ना म्हणजे वेगळाच आहे. म्हणजे स्वामींची भक्ती म्हणजे काय हे स्वामी, परत सद्गुरू म्हणजे स्वामी. हा, हो हे हो. मी स्वतः अनुभव घेतले, तेवढे अनुभवले ना. मी फक्त महादेवांचंच करत होते पहिली हा म्हणजे हा 10-15-20 वर्षापूर्वी. अरे आणि ते करता करता हा सहज मग मी काय म्हणायचे समर्था म्हणजे देवाला, हा. महादेवांना की मला आहे ना तुम्ही आहे ना स्वप्नात येऊन सांगा माझ्या जर काय चुका होत असल्या तर. मला स्वप्नात सगळं दृष्टांत द्यायचं. हा, अरे वा. आणि इतकं दृष्टांत ना तुम्ही म्हणाल ना मला म्हणजे इतकं माझी परिस्थिती वाईट होती ना, म्हणजे खूपच हालाकीची होती त्यावेळेस आहे ना. मी म्हणले मला असं चातुर्मास घेतला मी आजारी होते आणि मला कळालं की त्यातून 16 समोराचं व्रत केल्यावर सगळं दुःख बाजूला होतं. हा हा आणि मी 16 समोर व्रत करायचं मी ठरवलं. हा पण ठरवलं तर परिस्थिती एवढी बिकट होती ना पैशा पाण्यानं. हा. पहिलं कसं एवढं माहिती नव्हतं, श्रवण बैठकीत नव्हते ना मी. हा. तर देवाला भाव महत्वाचा आहे. हे बेल हो. फुल नसलं तरी चालतं, चालतं, हे मला बरोबर. माहिती नव्हतं. हा हा बरोबर. तेव्हा मी म्हणले बाई बेलाचं पान महत्वाचं आहे पूजेला. हा हा दूध महत्वाचं आहे. हो. बेल फुल दूध हे महत्वाचं आहे. तर आता मग मला कोण उपलब्ध करून देणार त्यावेळेस. रविवार होता त्या दिवशी. हा मी असं विचार केला करायचंच पण हा व्रत. हा. पण म्हटलं कोण करणार आहे, कोण माझ्यासाठी आणणार आहे. पैसे पण नव्हते आणि असले तरी पण कोण मला सातारवरनं आणून देणार आहे बेलफूल. आणि नसलं तर माझा उपवास सार्थक होणार नाही. हा असं हा मला वाटायचं पहिलं. हा हा. आणि माझ्या नुसतं मनात आलं म्हणजे करून घेणारे व्रत कोण तेच आहेत. हो तर बरोबर. ते कशावरून कळालं मला. आणि आमचं ना पूर्वी इथं सासरमध्ये ना पूर्वी बेलाचं झाड होतं पूर्वी माझ्या लग्नाच्या अगोदर. हा. खूप मोठं होतं. हा मग ते कुठल्या कारणानं वटलं वगैरे पडलं ते पूर्णच बाद झालं गेलं. हा ते नंतर माझं लग्न झालं तर म्हणजे मी होते ना तेव्हा पूर्ण असं वाळलेलं बघितलं मी. आणि माझ्या मनात ध्यानात पण नव्हतं महादेवाचं मी व्रत करीन आता काय. आणि नंतर काहीच नव्हतं तिथं, काहीच नव्हतं. हा आणि जेव्हा माझ्या मनात आलं ना हे व्रत करायचं, त्या बांधावर झाड नव्हतं, काही रोप नव्हतं, काही नव्हतं. हा त्याच्यानंतर 5-7 वर्ष काही म्हणजे काहीच नव्हतं. आणि मनात आलं आणि फक्त म्हटलं आता काय करायचं, व्रत तर करायचंय पण बेलाचं पान काही उपलब्ध होणार नाही बेल.
हं? हा हा हा. फुल आणीन मी सफेद कुठून पण. नुसतं मनात आलं आणि मला पहिले दृष्टांत वगैरे पहिल्यापासूनच यायचं. अरे वा. आणि रात्रीचं मनात आहे ना, रात्रीचं आहे ना, स्वप्नात म्हणजे रविवारी रात्री हा. तिन्ही पण बेलाची झाडं आहे ना आमच्या बांधाला, तिन्ही पण अशी एक एवढे 1 फूट आहे ना, 1 फुटा एवढी तिन्ही पण दिसली एका ओळीनं मला. अरे तर बापरे. स्वप्नात दिसलेली, दृष्टांतात दिसलेली हा. हा आणि हा माझं खरं होतं दृष्टांत. आणि मी सकाळी आमचं कसं बाथरूम पण नव्हतं, संडास बाथरूम बांधलं तेव्हा. हा हा हा. आणि आम्ही त्या बांधाने चढून आमची 4-5 वावर आहेत अशी मोठी मोठी लांब. हा हा. तर त्या घराच्या वरती ते बांध आहे ना, त्या बांधावर 3 बेलाची झाडं अजून सुद्धा आहेत बघा. अरे तर वा. ती तिन्ही ना तिन्ही पण मला दृष्टांतात दाखवली, किती चांगली छोटी छोटी म्हणजे दाखवली ओळीनं. हा आणि मी आपली बाथरूमला गेले म्हणजे तिथं चिंपाटी घेऊन वगैरे हा हा. आणि तिथंच ठेवलं ते. आणि ती दिसली तिन्ही पण झाडं मला. तिन्ही हा. पण जे दृष्टांत दिसली तिन्ही पण दिसली हा. हा. मी लगेच तिथंच ठेवलं आणि आमच्या आजी सासू होती ना, त्यांना सांगितलं खाली येऊन. अहो आजी असं आहे, तिन्ही पण बेलाची झाडं तिथं आली, जी स्वप्नात आली ती. ती म्हणती शक्यच नाही, म्हणजे म्हातारीच्या भाषेत, म्हणजे होऊ शकत नाही. मी म्हणजे तिची भाषा म्हातारी माणसाची. हा मी हा. कालच ते चोखळून घेतले बांध, काहीच नव्हतं तिथं. पाला पाचोळा सगळा काढला, काहीच नव्हतं. म्हणलं अहो काल तुम्हाला म्हणलेलं ना मला व्रत करायचं म्हणलं. हा. असं ते पण बेला झाड नाही, पण ते स्वप्नात आले ते खरं घडले बघा. ती म्हणली ही मुंबईची मी पहिल्यापासून लहानपणापासून. हा हा. तर तिला वाटलं हिला काय कळतं बेला झाड कसलं आहे. हो हो ती म्हणली बरोबर. मला हाताला धर, तेव्हा 80 वर्षाच्या होत्या. हा 80-85. ते म्हणले मला हाताला धर, मला दाखव. आणि त्या जवळच आहे ना घराच्या बाजूला. हा तर हा. मी त्यांना हाताला धरून दाखवलं, तर ते इतक्या खुश झाल्या बघून, असं बेलाची पानं काटं बघून. ते इतक्या खुश झाल्या, म्हणले मला माझं नाव घेतलं. म्हणलं मला मिठी मारली आणि मला काय म्हणल्या, की तुझ्यासाठी झालंय, तू कर व्रत, मी पण केलेलं पूर्वी. म्हातारी झाली खुश आमची आजी. खुश झाली. आणि मी माझ्या मैत्रिणी आहेत ना, त्यांना माझं सगळं माहिती आहे, मी कधी खोटं बोलत नाही. मग त्यांना मी दाखवलं पण त्यांना पण विश्वास पटला. आणि ज्यावेळी मी व्रत म्हणजे त्यांनीच माझी व्रत करण्यासाठी हे पूर्ण तजवीज केली देवानं. हो ना हो ना म्हणजे त्या बरोबर. बेलाची पानाची विचार करा. एक आपण भुईमुग जरी पेरला तर 8-15 दिवसांनी ते वर येतं. हो, किती हो. वेळ लागतो? हो, किती हो. वेळ लागतो सांगा? आज एकदम डायरेक्ट 1-1 फुटाचं कसं येईल सांगा? तिन्ही पण झाडं. हो ना बरोबर. तिन्ही पण. आणि मी हे केलं, ते सांगितलं बायकांना. मग मी व्रत म्हणलंय, देवानेच मला कौल दिलं, मी केलं व्रत. केलं म्हणजे कुठं पावशेर दूध आणायला सुद्धा पैसे नव्हते माझ्याकडे. खरी खरी परिस्थिती. मी बायकांना म्हणायची तुमच्या मी रानात काम करेन, मग त्यातून तुम्ही पैसे कट करा. मग त्यातून बेलाचं तो स्वतः महादेवांनी ते तजवीज केली बेलाच्या झाडीत. मग मी का माघार घेऊ? हो सांगा ना तुम्ही. बरोबर मग ते बरोबर. व्रत केलं माझ्या ऐपतीनुसार, मी व्रत केलं ते. 1 झालं व्रत पूर्ण, 2 झालं. आणि मला ना दर सोमवारी आहे ना स्वप्नात नाग दिसायचे. आणि अरे बापरे. खरोखरचे सुद्धा 2 नाग, मोठे मोठे नाग असतात ना, हा, 7-8 फुटाचे, तेवढे दिसायचे खरोखरचे. स्वप्नानं काय नाही तेव्हा दिसायच्या. आणि मैत्रिणींना पण सांगायचे असतात, त्यांना पण दिसायचे. तुम्ही म्हणले ना आता मला तो दिसणार, मला आनंद व्हायचा. मी अरे म्हणले वा. ना तुम्ही दिसलं पाहिजे की मला दिसायचे नाग ते. तेव्हा किती 10-15-20 वर्षापूर्वीची गोष्ट. हा, तेव्हा हा. 10-15 म्हणजे 12-15 वर्ष झालं, 12 वर्ष झाली बैठकीला, 8-10. त्याच्या अगोदर 4 वर्षाची गोष्ट ही. हा, हा. तेव्हा दिसायचे वगैरे. आणि मी नंतर मला म्हणायची, मला तुम्ही असं स्वप्नात सांगता माझी काय चुकी, म्हणजे काय चुकलं तरी सांगा, काय असलं तरी काय सांगा. म्हणजे कुत्राच्या रूपात पण किती वेळ महादेव आले, असे लई बरेच अनुभव आहेत. ते झाल्यानंतर मी म्हणले, आणि स्वप्न म्हणजे लय आमच्यात म्हणजे वादविवाद असायचे हा, घरात हा, पूर्वी. हा. भरपूर म्हणजे ना ती परीक्षाच असेल. हा, हा. त्यावेळेस आहे ना भांडणात म्हणजे ती महादेव स्वप्नात, मोठ्या स्वप्नात म्हणजे महादेवाची मूर्ती आली. आणि मला ऐकून होते मी, हा. ती आली ना की आपली मागची भूक संपतात असं हा. मला ऐकून होती मी. हा. आणि ती मूर्ती आली त्याच्यानंतर मला श्रवण बैठक भेटली बघा, ही सद्गुरूंची. अरे वा. आणि माझ्या बहिणीकडे अधिष्ठान आहे 20 वर्षाच्या अगोदर, 20 वर्ष अधिष्ठान आहे. आणि ती म्हणायची ना तू बैठकीला ये, तुझं सगळं चांगलं होईल. तर मी म्हणायचे एवढं व्रत करून म्हणजे होती की परिस्थिती सुधारती थोडी थोडी, पण लगेच नाही एवढी सुधारली. हा, हा. आणि मी मग गेले तिचं ऐकून बैठकीला. आणि मी गेले ना, मला वाटायचं मी चूक केली इकडे येऊन. माझा देव महादेव आणि हे मी हो, हो. कुठं आले. मला असं वेगळं वाटायचं हा देव सद्गुरू. हा. हा. आणि मी गेल्यापासून आहे ना, माझ्या मैत्रिणींना, माझी मैत्रीण आधी जायची ना, तर ती मी गेल्यापासून माझे सगळे धाग निघायला लागले. 16 समोर व्रत केलं, पांढरी साडी नेसायची, कुणाचा विचार नाही केला, सगळं चांगलं झालं. महादेवाने तुला इथं आणली. मला वाटायचं माझंच चाललंय काहीतरी, माझीच उत्तर. आणि श्रवण बैठकीत आहे ना सगळे आपलीच उत्तर येतात. तर म्हटलं माझंच काहीतरी चालला विषय. तर मैत्रीण म्हणली अगं तू आल्यापासूनच 16 समोरचं व्रत चालू आहे, व्रताचा विषय चालू आहे बघ, तुझंच भाग निघतोय. आणि असं निघायचा भाग. आणि अक्षरशः डोळ्यातनं माझ्या पाणी आलं, मैत्रिणीच्या पण पाणी आलं. तर ते करत करत मला मग श्रवण बैठकीतून उत्तर मिळायला लागली व्यासपीठावरून. कसं ब्रह्मा विष्णू महेश तिघं म्हणजे सद्गुरू असं मला उत्तर मिळालं. तेव्हा मला बरं वाटलं. मी म्हणले माझे महादेव पण इथंच आहेत. तेव्हा मी तिथं जे राहिले ना, तसं गुरुचरित्र दासबोध ऐपतीनुसार लोकांच्या रानात जाऊन ते घेतलं दासबोध विकत. मग त्याचं करून उपासना जी आहे ना, पहाटेची 4ची उपासना पोचते ना थेट गुरुचरित्राची, तशी पहाटे 4 वाजता सद्गुरू उठवायचे मला. म्हणजे असं आपोआप जाग यायची, ते करायचे. मला माहिती ना, मी फक्त आहे ना, मला काय पाहिजे म्हणून नव्हतं केलं.
फक्त देवाचं करायचं आवड म्हणून केलेलं सगळं आणि चांगलं परिस्थिती आपली भूक संपावं हो, पोराबाळांसाठी. हो, हो. हां, बरोबर. तर ती करता करता अहो ना 7-8-10 वर्ष आली. मला माहिती नाही सगळ्या बायका म्हणायची, "जे व्यासपीठ आले बघ तुला सगळं सांगता येतं, ते आम्हाला कसं सांगता येत नाही." म्हटलं काय माहित नाही मी त्या मुद्दा म्हणत असतील. सगळं लक्षात राहायचं आणि हां. माझी मी उपासना करायची ना तेच पानं तिथं व्यासपीठावर निघायचे. असं करत, करत, करत ते प्रचिती झाली आणि मला काय वाटायचं स्वामी समर्थ आणि सद्गुरू वेगळे आहेत हां. हां, हां. बरोबर. ऐका की मला वाटायची त्यावेळेस हां, का तर हां. मला त्याचं माहिती नव्हतं ना एवढं स्वामींविषयी. हां, हां. असं करत करत काय झालं, काही दिवसांनी माझ्या म्हणजे 1-2 व्यक्ती भेटल्या स्वामींचं करतात पाहुण्यातल्या. हां, हां. तर मला हां. तुम्ही बैठकीला की सगळे हां. देव एकत्र काय ती म्हणायचं ना आम्ही स्वामींचं करतो. अहो ते पण एकच असेल पण या की मी म्हणायचे. हां, आणि हां. काही दिवसांनी ना स्वामी पण तेच आहे, सद्गुरू पण तेच आहे, ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांच्या पुढचा अधिकार म्हणजे सद्गुरूंचा हां, हां. म्हणजे चौथ्याचा अधिकार आणि सद्गुरू म्हणजे स्वामी आणि स्वामी म्हणजेच गजानन महाराज हे हो. सगळ्यांनी मला पण दाखवले. हां. ऐका ना, तो महत्वाचं आहे ना हां. काय पॉइंट आहे, की की स्वामींचं आहे ना, मला मान्यच नव्हतं की ते आणि हे एकच आहे हां. हां. आणि काही दिवसांनी ना माझ्या मुलाच्या मनात आलं, की गणपती आत्ता या 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे हां. गेल्या वर्षीची. हां. तेव्हा तो म्हणला, "मम्मी डेकोरेशन आपण स्वामी समर्थांचं करूया." हां. मला म्हणला. हां. तर म्हणलं डेकोरेशन करूया आपण. म्हणलं तू करायला लागला. त्यांनी स्वामींचं ते काढलं वगैरे. म्हणजे हां. त्या दिवशीच म्हणजे स्वामींना यायचं होतं वाटतं माझ्याकडं. हे मला माहिती नव्हतं. ते हां. केलं वगैरे आणि सहज माझ्या बहिणीने मला तिकडे बोलावलेलं गावी ना आईच्या तिथं. हां. ती सातारमध्ये इथं. हां. मी गेले आणि सहजच पिवळी साडी अंगावर होती माझ्या. हां. हां. पिवळी साडी तो गुरुवारच योगायोग गुरुवार पिवळी साडी आणि मी तिकडे गेले. हं. तर तिकडे चाफ्याचीच फुलाची इच्छा झाली आणि ती चाफ्याची फुलं पण अधिष्ठानला भेटली, मला भेटली. हां. आणि तिथून घरी येताना एक लेडीज होती ना, ती म्हणली, "चला मग मी म्हणले, "मला सातारचं एवढं का माहित नाही, स्टँडचंच मला माहिती आहे." म्हणलं, "स्टँड इकडचं." माहिती हं. मला फक्त तिथं जायची. म्हणली, "अहो माझ्याबरोबर चला की स्वामी समर्थांच्या मंदिरात. मी तुम्हाला परत तिथपर्यंत नेते." म्हणलं, "अहो मला नाही वेळ." म्हणलं, "तरी पण चलाच मला." म्हणली. म्हणजे ती एकदम मागे लागून मला म्हणली, "चला." आणि तिकडे म्हणजे गेले मला ती तुमच्या ओळखीची होती का अनोळखी होती? ओळखीचीच की होती, पण एवढी ओळखीची नाही माझ्या बहिणीच्या कुठले. पण माझ्या एवढी ओळखीची नव्हती. पण म्हणजे स्वामींनी मला तिच्या रूपात मंदिरात नेलं. म्हणजे सांगायचं हां. हेतू हां. हां. त्या बरोबर. मंदिरात नेलं. ती भक्त होती. मी नव्हती स्वामींची भक्त हां. हां. मी सद्गुरूंचीच हां. म्हणजे तिनं नेलं. स्वामींची म्हणजे लीला स्वामींचं एक कार्य होतं, की त्यांच्यामार्फत हां, तुम्हाला मी देखील यावं. हां, मी यावं तिकडं. हां. म्हणजे सुरुवात बघा स्वामींविषयी आहे. स्वामी म्हणजे सद्गुरूच पण तुम्हाला सांगते स्वामींची मोठी प्रचिती, हां. की त्यांना ज्यांच्या घरी यायचंय ना, हां, तिथं येतातच हां, मला सांगण्यात हेतू. आणि गेल्या वर्षीच गोष्ट आहे. मला तिथं नेलं मंदिरात. मी पाया हां. पडले वगैरे सगळं. नंतर योगायोगानं मोबाईल सहज बघता बघता कळलं गुरुवारचं, गुरुवारी स्वामींचं म्हणजे पिवळी साडी नेसलेली चांगली असते. असं तसं म्हणलं योगायोगाने सगळं घडवून आणलं त्यांनी. हां. आणि किती 8-15 दिवसातच एक बाजूवाली शेजारची मुलगी आहे ना, तिला हं. सद्गुरूविषयी माझी सगळी प्रचिती माहिती आहे ना, तर हां. ती स्वामींचं करते मुलगी बघा शेजारची हां, हां. बाजूला. तर ती काय मला म्हणली, "मामी एखाद्याला जर स्वामींची मूर्ती गिफ्ट दिली तर चालेल का?" मला विचारायला आली हां. माझ्या हां. एवढी कॉन्टॅक्टमध्ये पण नाही, पण नंतर शेजारी आता राहायला आली. हां. मुलगी चांगली असते स्वभावाला. तर म्हणलं चालतंय की मी आपली सहज बोलले चालतंय की. हं. तर माझ्या मनात आलं कसं, ते मी मंदिरात गेले ना, माझ्या आतून जरा वाढायला लागलं स्वामींविषयी काहीतरी वाटायला लागलं. मी हां. स्वामींचं बघा नेहमी तो कार्यक्रम बघायची. तो चांदोलीचा नाही का कार्यक्रम स्वामी हां, हां. समर्थांचा. हां, हां. त्यातून मला भरपूर प्रचिती यायची. माझे सद्गुरू आहेत ना, मला स्वामींच्या रूपातून उत्तर द्यायचे टीव्हीतून पण हां. हां, म्हणून हां. मी आलं. स्वामींचा आदर करायचे फक्त मला हे वेगळे वाटायचे पहिले. तर ती हां. म्हणली, "मामी देऊ शकतो का आपण दुसऱ्याला गिफ्ट?" तर म्हणलं, "चालेल." तर पटकन माझ्या तोंडात आलं, "मला द्यायचंय का गं मूर्ती?" ती म्हणली, "मामी कसं ओळखलं तुम्ही? मला तुम्हालाच मूर्ती द्यायची." मला म्हणली हां. मला अरे खूप बाप! आनंद झाला. ऐका ना, हां, मला हां. खूप आनंद झाला. आणि ती काय मला म्हणली, "मामी मला 14 मेला तुम्हाला ही मूर्ती द्यायची होती मे महिन्यात. पण हां. काय झालं माझ्या लक्षात नाही किंवा काहीतरी योगायोग असून म्हणजे ते टाळलं गेलं." तर हां, मी हां. मनात म्हणले, "हिनं तेव्हा दिली असती ना, तर ती मूर्ती मी घरात घेतली असती, पण आदर शून्य माझ्याकडनं हां." हो ना, म्हणून बरोबर. स्वामी त्यावेळेस आले नाहीत माझ्याकडे हो, हो. मे बरोबर आहे. महिन्यात. हं. आलेच नाहीत. आणि तिनं मूर्ती आणली ना ज्यावेळेस, हं. तेव्हा मला इतका आदर वाटलाय ना, मग मी पूजा वगैरे जसं सद्गुरूंची उपासना तेच मी करते. बाकी काही स्वामींचं वेगळं करत नाही. हां, तिथं फक्त मांडलेली मूर्ती आणि हां. स्वामींची उपासना म्हणजे हां, सद्गुरूंची. हे हां. करता करता त्यांनाच पोचलं आणि योगायोगानं आत्माराम ग्रंथ मला भेटला म्हणजे व्यासपीठानं तिकडनं भेटतो ना बैठकीतून. हां, हां, हां. आणि आत्माराम ग्रंथ आपल्या आज्ञेनं वाचायचा, गुरुचरित्र वाचतेच ती उपासते तू. ते हां. वाचता वाचता त्यातून स्वामींविषयीच नाव आलं डायरेक्ट. स्वामी सद्गुरूंचं अरे! नाही नाव आलं. स्वामी तुमच्याशी संवाद साधतात, स्वामी आणि तू एकरूप झाले, मी आणि तू एकरूप झालेलो आहे, असं तसं सगळं दिलेलं आहे. मला अंगावर काटायचं, मला असं का म्हणतात तू आणि मी एकरूप झालो म्हणजे का 8-10 वर्षाची कंटिन्यू उपासना झाली ना गुरुचरित्राची, हो ना, हो. सकाळ संध्याकाळची कंटिन्यू न चुकता, तर स्वामी आपल्याकडे येतात हे मला माहिती नाही. त्यातनं उत्तर आलंय, की तू आणि मी एक झालेलो आहोत असं उत्तर यायची हां. अरे आणि बापरे! सहज सहज बायका मला म्हणायच्या, "अगं तू आली ना, की म्हणजे वेगळंच वाटतं तुझ्या तोंडातून उत्तर यायचं भेटतं." आणि एक मैत्रीण म्हणली, "तू येण्याच्या अगोदर ना माझ्या घरात चाफ्यांच्या फुलांचा वास आला." आणि इकडे-तिकडे बाहेर बघितलं, तर हं. कुठंच काय मला दिसेना झालंय.
त्या म्हणल्या. म्हणजे कुठंच सेंटवाला माणूस नाही, कोण माणूस फिरकला नाही, काय नाही, कसं काय. मला जाणवलं की मला ह्याच्यात आत्माराम ग्रंथात सांगितलं ना, तू आणि मी एक झालेलो आहे. सगळं गुरु जे वाचलं ना मी, मला सारखं जाणवायचं हे काहीतरी माझ्याविषयी सांगतात स्वामी. आणि स्वामी हा शब्द गुरुचरित्रात एवढं दाखवत नव्हते काय स्वामी म्हणून. त्या दत्तगुरूंचंच आहे सर्व. हा, सद्गुरूच्या ह्याच्यात स्वामी स्वामी नव्हतं. पण ह्या आत्माराम ग्रंथाला बऱ्याच जणांनी घेतलं, पण वाचायचं म्हणून वाचलं, 1-2 पानं परत ठेवून टाकलं. त्यात एवढी उपासना शक्य नाही, त्यांना साधी 7 भागाची करणं शक्य नाही. म्हणजे कित्येक बायका करत नाहीत उपासना. आणि माहित नाही माझ्याकडून करून घेत असतील, मी म्हणत नाही मी करते. तर ते करून पण आत्माराम ग्रंथ पूर्ण वाचून घेतला, म्हणजे झाला वाचून. किती 2-3 दिवसातच पूर्ण वाचला, आवड. आणि त्यातून तू आणि मी एक झालेलं असं तसं यायला लागलं उत्तर. असं झालं. आणि काही काय झालं की म्हणजे तिला मी लगेच कशी म्हणू की माझ्या पाहुण्यांच्या बरोबर स्वामी येतात. मी कसं सांगू तिला, माणसाला पटतं नाही पटत. मी लगेच काही बोलले नाही. कसं माणूस नावच घेतं ना, म्हणाल स्वतःच्या बरोबर येतं स्वामी, हे कसं काय. तर मी काय बोलेन, म्हटलं काही दिवस जाऊ दे. मी ती चांगली मुली म्हणजे मैत्रीण आहे, तरी पण मी सांगितलं नाही. कसं लोकांना विश्वास पटत नाही या गोष्टीवर. आणि काय झालं, कसं माझ्या मुलीवर म्हणजे माझी मुलगी पण बैठकीत, मुलगा पण बैठकीत. आता आतमध्ये बघा स्वामीने ते पण परिस्थिती लय मोठी आहो. तर तुम्हाला सांगते, तर आहे ना की म्हणजे त्या हे आहेत ना स्वामींची मूर्ती, म्हणजे माझ्या मुलीला ना 2 वर्षापूर्वी ती आधी बैठकीत होती. आता 12वीचं बघा तिचं. तेव्हा. आणि नंतर कोरोना काळात कसं झालं, म्हणजे लहान होती, कोरोना काळात बंद झाल्या बैठका. नंतर विकार शिरले की जायची बंद झाली मुलगी बैठकीला. का तर ती मुलांसारखी वागते ना, पॅन्ट शर्ट वगैरे घालते. ते तिला आवडत नाही बायकांनी बघितलेलं काय म्हणलेलं. तर ती बंद झाली, म्हणजे एक बंद झाल्यानंतर तिला निगेटिव्हिटी शिरली तिच्या अंगात, म्हणजे वाईट शक्ती. तर ते असं लवकर शक्य नाही निघणं. आणि ते मी म्हणायचे मी बैठकीला जाते ना, मी कुठल्या देवाला बघणार नाही. त्यामुळे ते किती दिवस वाढलेलं आहे मला कळलंच नाही, किती दिवस वाढलं तो प्रकार सगळं. आणि ना ती पूर्ण म्हणजे हे सुसाईडच्या ह्याच्यावर आलेली मुलगी. ती बाहेर सगळ्यांना मेसेज टाकले की मी जीव देणार आहे. कारण काहीच नाही, तिच्या मनात भीती भरली पूर्ण त्या मुलीच्या माझ्या. नंतर मला मोठा मोबाईल नव्हता माझ्याकडे, अँड्रॉइड. मला बायकाने राहणं सांगितलं, अगं असं दीदीने सांगितलं. म्हटलं दीदी तर किती दिवस झाले ती जेवत नव्हती. आणि मी स्वामींना म्हणायचे, समर्थ तुम्हीच करून घ्या, तुम्हीच काय ती बाजूला करा. तर रात्रीचं बरोबर आहे ना, पौर्णिमा होती, राखी पौर्णिमा आताची गेल्या वर्षीची बघा. राखी पौर्णिमे दिवशी बरोबर स्वामींचं असं रूप दिसलं आणि दीदीला माझ्याकडे आणलं झोपायला. ती वेगळी झोपायची ना बेडरूम मध्ये तिकडे वेगळं. पण ऐका ना ताई, तुम्ही दोघी जणी एकाच जागेवरती राहत होता ना? कोण? तुम्ही आणि तुमची मुलगी? एकाच ती पण बेडरूम रूम जे असतात ना. हो ना. पण दिवसभरामध्ये तिचं काय म्हणजे? अहो मी रानात जाते ना. पण ती सांगायची नाही. ती फक्त काय करायची 2 वर्ष गप असायची आणि सारखं भीती मनात. तर मला काय एवढं कळलं नाही, फक्त तिच्या मनात भीती वाटायची. आणि हे काय मला म्हणजे एवढं देवाचा असा बाहेरचा प्रकार मी मान्य करत नव्हती असलं काय. आणि झालं असलं तरी पण सद्गुरू बाजूला काढतील. सद्गुरू म्हणले ना 2 दगडावर पाय ठेवायचा नाही, तिकडं पण जायचं नाही तिकडं पण नाही. मग समर्थांची माझी स्वतःची निगेटिव्हिटी सद्गुरूने काढलेली. 8 महिने खेळ चालू होते त्यावेळेस. पूर्ण सुद्धा आत्महत्येच्या ह्याच्यावर गेली, पण सद्गुरूंनी गजानन महाराजांच्या रूपातून काढलं सगळं बाजूला. मी म्हणायचे गजानन महाराजांनी मी कधी त्यांचं दर्शन घेतलं नाही, कधी नाव घेतलं नाही, एका अक्षरानं नाही, ह्यांनी का वाचवलं. मग मला मैत्रिणीकडनं कळालं सद्गुरू तेच, गजानन महाराज तेच, श्रीपाद श्रीवल्लभ सगळे तेच आहे. मग तेव्हा म्हणलं हिचं पण काढतील स्वामी. आणि वेळ लागतो ना. तर स्वामींच्या रूपातून ती रात्रभर म्हणली, मम्मी मला खूप भीती वाटती, तू गुरुचरित्र घे, ग्रंथ घे. हातात घेऊन रात्रभर तिने वाचायला लावला. नाशी हात लावत होती उपासनेला. रात्रभर मी जागलं कसं तरी ती रात्र काढली मुलींनी. आणि स्वामींची मला स्पष्ट प्रतिमा दिसलेली आहे, म्हणजे त्यांनी वाचवलं, ती वेळ काढली बाजूला आत्महत्येच्या. ते झालं. पण ती वाईट तिच्यावरती कोणती निगेटिव्हिटी होती याचं काय कळलं नंतर आहे ना. एक जणांकडे आम्ही गेलो ना, तर त्यांचं म्हणजे ते पण मी गेले नसते, बाहेरून मला कळलं ते नृत्य सरस्वतीचं करतात ना, त्यांना दीक्षा मिळालेली नृत्य सरस्वती. मग मी म्हणले हे पण सद्गुरूंचं ते, म्हणून मी तिकडे गेले. तेव्हा मला कळालं बाहेरची निगेटिव्हिटी म्हणजे जे बिना लग्नाचा मुलगा आहे ना सुसाईड केला त्याचं ते लागलं तिला. तेव्हा कळालं. मी जात नव्हते कुठं, पण ते नृत्य सरस्वतीचं करतात ह्यामुळे मी गेले. असे दुसरे कसे फसवणारे असतात ना नुसते खोटारडी माणसं, त्यामुळे मी गेले नाही कुठं. मला कळलं. पण ती अशी काय चुकून त्या जागेवरती वगैरे गेलेली होती का? अहो ते आमच्या तिकडेच आहे ना, आम्ही जिथे राहतो ना वडा आहे बघा त्या साईडला ते आंब्या झाड. आणि ते पूर्वी घडलेले म्हणजे माझ्या लग्नाच्या 10 वर्ष आधी एक बिना लग्नाचा मुलगा. ते माहित नव्हतं तुम्हाला ती जागा? नाही ती आहे माहिती. तिथून सगळे जातात, सगळ्यांना लागतं ते प्रकार होतोच तो, म्हणजे अमावस्या पौर्णिमेला. तर मला वाटलंच नाही हे झालंय म्हणून त्या मुलीला. आणि झालेलं कळलं ना जेव्हा, तेव्हा 2 वर्ष होऊन गेलेले त्या गोष्टीला लागलेला. मग ते इतकं म्हणजे ते जास्त स्वामींच्या उपासनेमुळे तिला तारलं गेलं इतके वेळ ना. तर हे ना 1 वर्षाच्या आत मला 8 महिन्याच्या आत्महत्या करावीशी वाटली त्यावेळेस.
बापरे. मग तिला 2 वर्ष तारलं स्वामींनी. हो हो तर ते हो. तुम्हाला सांगते निगेटिव्हिटी होती आणि काढलं तरी काय लगेच जात नाही ना तो प्रकार. त्यांच्याकडे हा मी गेले, ते केला. त्या दिवशीच स्वामींनी सांगितलं की मी गेले तिकडं, म्हणजे हा मला वाचवल्यामुळं. ते हा त्यांनी सांगितलं जाईल, ते केलं, उतार वगैरे केलं, पण ते लगेच जात नाही वाटतं तो प्रकार, हळूहळू जातो. हा आणि त्या वाईट शक्तीनं काय केलं असेल आमच्यावर, म्हणजे म्हणतात ना, ते नंतर मला बाहेरून कळालं, ते आमच्यावर डाव कसा केला बघा ना, तुम्हाला प्रचिती वाटेल कसली भयंकर. ते आमच्या तिथून जात मी निघालेली गावी, तर दीदीला म्हणले आता या भाऊबीजेच्या वेळेस बघा, गेल्या वर्षीच्या हा हा वर्षाच्या तिथून मी निघाले दीदीला म्हणलं मला नुण्याला सोड नाही इथं स्टॉपला. हा त्याची चिडचिड त्या भानात चिडचिड करत होती आणि मी उपासना केली, थोडीफारच केली, तर आईकडे जायचं होतं सकाळी सकाळी 8 वाजता. हा हा तर हा पटकन आवरून घरातलं जायचं होतं मला हा सगळं, आणि परत संध्याकाळी यायचं होतं मला परत. हा तर तेव्हा रात्री झोपले ना मी अगोदर रात्री, तेव्हा मला आहे ना स्वप्नात म्हणजे दृष्टांत दाखवलं सद्गुरूंनी की आमच्या रात्रीच्या दिवाळीत पाऊस पडणार आहे. म्हणजे कोरडा रस्ता होता, पाऊस नव्हता, पण असा पाऊस पडलेला दाखवला आणि हा आमची गाडी स्लिप होणार आहे असं दृष्टांतात दाखवलं आणि आम्ही पडणार आहे. हा आणि हा सकाळी सकाळी मला ते आठवलं दृष्टांत हा निघताना. आणि माझ्याकडे ते चाप असतो ना लावलेला, तो असा स्टीलचा असतो ना खेकडा, हा तसा हा होता लावलेला. तर मी म्हणले मला तर दृष्टांत दाखवले आणि हे जर मी पडले तर राहणार ना माथ्यात, अडकणार. तर मी म्हणले हे काढून ठेवते, जर पडलं भिडलं तर आहे का नाही. हो तर ना. असं मला आलं आणि म्हणजे ते दृष्टांत आठवल्यामुळं. आणि पाऊस नव्हता कसला तरी पहाटेचा पाऊस पडलाच. म्हणजे हा आमचं पूर्ण प्लॅनिंग केलेलं त्या वाईट शक्ती निगेटिव्हिटीनं. हा आणि दीदीला म्हटलं मला सोड. दीदी पॅन्ट शर्ट घालते ना, मुलांसारखी राहते, तर हा ती टू हा व्हीलर चालवते चांगली. म्हणजे स्प्लेंडर. तर ती गाडी घेऊन अशी निघालो आम्ही हा तिथं पुण्या स्टॉपला. तर ते हा इंगळवाडीकडं एक आहे त्या साईडला असं वळून जो रस्ता आहे ना, तिथं असं मोठं मारांगण आहे, म्हणजे असं निगेटिव्हिटीचं वाटतं. ते हा पण मला नंतर कळालं. आणि ते पूर्ण तिथं असं एका बाजूला पूर्ण कोरडी विहीर सारखं असं आहे. पाणी पाणी पाणी. आणि रस्ता व्यवस्थित नाही. आणि एका पलीकडे असं नाला होता. हा घाण एकदम नाला असून तो. आणि रस्ता एवढूसा. आणि तिथून वळून जाणार होतो ना, तेवढ्यात गाडी जी आमची स्लिप झाली ना, स्लिप म्हणजे कशी, तिथून ते अगदी 5-7 फूट अंतरावर लांबपर्यंत आहे ना, गाडी पूर्ण अशी लोळत गेली, झोपत स्लिप होत. पण आहे ना, पार्टीवेअर साडी होती अशी फेंट कलरची, टिकली सुद्धा चिखलाची चिकटली नाही अंगाला. आणि घसमटलपणा हवेत गाडी गेली पूर्ण इथून तिथपर्यंत पूर्ण. बाप आणि परत सरळ झाली गाडी. दीदी म्हणली मम्मी कधीच असं झालं नाही. आणि हसतोय. आणि दुसरी गोष्ट, माझ्या मुलीला मागे धरलेलं आवडत नाही, म्हणजे कुणाला पण धरले म्हणजे तिला. आणि हा न धरता आमची गाडी इथून तिथून गेली तिथपर्यंत, तरी परत सरळ झाली. आणि ज्या माणसाने बघितलं ना, म्हातार माणसाने आम्हाला, हा त्याची गरगर त्याची मत पण सुटून गेली. आणि तो दुसऱ्या दिवशी म्हणला पुरी माना मोडून पडला असता, तुमच्या देवाने तुम्हाला वाचवलं सद्गुरूंनी. आणि पूर आम्हाला कळलं की सद्गुरूंचा भाग ऐकलेला ना, सद्गुरूच म्हणजे गाडी सावरतात ती सगळं. तर हा हा पूर्ण स्लिप होत गेली तरी कसलं टच झाली नाही, रस्ता पण टच झाला नाही, पडलो पण नाही, टिकली पण चिकटली नाही. असं बापरे. झालं. आणि तिथून आले दुसऱ्या दिवशी आणि तिनं सोडलं आणि ती घरी सांगितलेली तिनं. मी पण बायकाला सांगितलं अगं असं झालं, तर आईला पण सांगितलं तिकडं. आणि हा दुपारी मी आले घरी. हा आले आणि आपली स्वामीची मूर्ती असते ना, ती दुसऱ्या हा दिवशी देव पुजतो ना आपण, दुसऱ्या दिवशी आधी पुजून गेलेले. हा आणि देव पुजता पुजता काय झालं, मी बघते मूर्तीला असं चिरटलेलं होतं मानेपासून पूर्ण खांद्यापर्यंत. हा तर मला काय वाटलं माहितीये का, आमच्या शेजारी लहान लहान मुलं आहेत ना हो, हा तर मला वाटलं त्या मुलं असं खेळायला येतात ना, लहान लहान छोटी येतात 2-1.5 वर्षाची. म्हणलं यांनी पाडली असेल मूर्ती हा खेळताना मंदिराकडे, खालीच आहे ना आमचं मंदिर. हा हा तर मागच्या वेळी कामधेनू पण पाडलेली. म्हणलं आता हे श्रवणनी पराक्रम केला श्रवणनं. म्हणलं आता काय बोलून उपयोग नाही, लहान मुलं शेवटी. पण आम्हाला भाग झालेला, मूर्ती फुटली काय झाली तर वाईट वाटून घ्यायचं नाही, नवीन मूर्ती आणायची. श्रवण बैठकीतून भाग झालेला पूर्वी. हा तर हा म्हणलं तरी पण वाईट वाटतं ना, शेवटी आपली स्वामींच्या मूर्तीला चिराटलं. हो तर हो ती बरोबर. मूर्ती अशी बघा काचेची कब्बशी असते ना, तशा टाईपची मूर्ती आहे बघा. हा हा म्हणजे तर ती चिराटलेलं कब्बशी तरी परत नीट होईल का सांगा तुम्ही? नाहीच ना, होऊ तुटले शकते का? नाही का नाही. नाही. कधीच होऊ शकत नाही. आणि ती मूर्ती आहे ना, मला माहिती नव्हतं. म्हणजे मला वाटलं मुलांनीच पाडली. म्हणून हा मी ती मूर्ती आहे ना, ती मूर्ती आपली वाईट वाटली, आपलं बघा धुतली वगैरे. म्हणलं कसं गं माझ्या स्वामींना लागलं, एकदम वाईट वाटलं. तर हा दुसऱ्या दिवशी पण हे केलं. म्हणलं अशी पुसत होती, धुवत होती, लागलं. म्हणजे वाईट वाटतं ना, फुटली. पण असं वाटतं नवीन आणि पण मनात एकदम वाईट वाटायला लागलं. तिसऱ्या अहो दिवशी ते ना परत प्लेस झाली मूर्ती. अरे बापरे. पुन्हा आहे तशीच झाली. अरे वा. ऐका की आहे तशीच झाली. मग मला उत्तर मोबाईलमधून आम्हाला सद्गुरू सांगितलेलं की मोबाईलमधून पण मीच बोलणार आहे, तुमच्या आमच्या रूपातून पण मीच बोलणार आहे, टीव्ही मार्फत पण, रेडिओ मार्फत पण मी बोल, फक्त तुम्ही ओळख घ्या माझी. तर हो बरोबर. मोबाईलमध्ये सहज मोबाईल असं बघितला, त्यात उत्तर आलं, अरे तुमचे घाव सगळे आम्ही आमच्या उजव्या खांद्यावरती झेललेत. मग असं स्वामी बोलले, उत्तर आलं. तर अरे तसं वा. सांगा कटाला स्पष्ट मी येणार किती जण ऐकलं, हे कधीच शक्य होऊ शकत नाही. म्हणजे स्वामी काय म्हणतात, हे चमत्कार कधी होतात की आपला अति लांबपर्यंत पोहोचला ना, की हे चमत्कार व्हायला चालू होतात. हो ना पण हो ना. इतका चमत्कार हा मोठा झाला बघा आता, की हा हा. चिरटलेली मूर्ती होईल का, ती पण मूर्ती माझ्या घरात आहे, पूर्ण प्लेन झाली. अरे वा. ते झाले चमत्कार, टिकली. आणि ते आम्हाला व्यासपीठा भाग निघाला की परत हा बैठकीला जाते ना 8 दिवसांनी, की हा. जे माझं मनापासून करताना 7 भागाची उपासना, त्याच्या मी केसाला सुद्धा धक्का लागून देत नाही. अरे मग वा. सद्गुरूंनी
सद्गुरू आणि स्वामी एकच आहे, ते मला पूर्ण पटलं. आणि आमच्या तिथल्या लेडीज आहेत ना, त्यांना पण कळाला हा प्रकार असा, म्हणजे खरंच का तर त्यांना माहिती आहे मी माझी भक्ती काय, त्यांना सगळ्यांना मैत्रिणी माहिती हां, आहे ना. हां. हां, तर ते हां. झालं. आणि माझे एक दिवस स्वप्नात आलं 8-10 दिवसानंतर हां, की बाळूमामाची मूर्ती आहे ना, बाळूमामा हां, हां. ते त्यांची आणि स्वामींची अशी बाजूला मूर्ती आहे माझ्या हो. पाठावर, असं हां. दिसलं दृष्टांत. हां, आणि हां. बायका आमच्या इथल्या बघा, नेरूच्या तिथं आदमापूर आले ना नवीन, हां. तिकडे जात होते आता सध्या. आणि हां, मी हां. सगळे देव एकच मानते, का तर बाळूमामा शंकरच आहे, ते मला माहिती आहे, हो, महादेवच आहे. हो, हो. मग मी माझं देवच म्हणते हां. तर हां, हां. माझ्या आपोआपच मनाने दृष्टांतात दोन्ही मूर्त्या माझ्या ह्याच्यावर दिसल्या, पाटावर छोट्याशा म्हणजे जिथं ठेवते ना स्वामींची, हां, हां. त्याच्या बाजूला बाळूमामाची. सहज दिसलं दृष्टांत. आणि हे माझं कधी पण खरं होतंय, मला काय आलं नाही त्याचं. म्हणलं का दिसलं असेल काय माहित. आणि मी हां. अशी गावाला गेले, ते नेमकं बोगद्यातून तसाच पोस्टर दिसला मला सेम, अरे वाह! बाळूमामा आणि स्वामी साईडला हां. हां, आणि हां. तिसऱ्या दिवशी माझा मुलगा ट्रेनिंग म्हणजे हे करत होता ना आर्मीची भरतीचं हां, हां. अकॅडमीला. आणि हां, हां. नंतर त्याचं रिझल्ट लागणार म्हणून तो मुलं गेली आदमापूरला. ते हां, अचानक ठरलं मुलांचं. हां, हां. गेली आणि त्यांनी योगायोगानं ती मूर्ती चांगली, जी मूर्ती माझ्या डोळ्यासमोर बाळूमामाची होती ना, काचेच्या त्या चौकोन पेटीत ती हां, मूर्ती हां, हां, पिवळा हां. कुर्ता आणि ती चालली. आणि मी वास्तुक शांतीला गेली ना मी, हं. तेव्हा मी घरी बघते तर बाई दोन्ही मूर्त्या बरोबर स्वप्नात दिसल्यागत ठेवल्यात माझ्या मुलांनी. हं. आणि अरे मी वाह! म्हणते बाई हे खरं घडलं मग. ते हां. झालं. आणि नंतर कळलं माझे बाळूमामा पण तुम्हीच आहे, हे पण तुम्हीच आहे. पण मी बेलाचं झाड असून सुद्धा मी बाळूमामाला सेपरेट बेलाचं पण घालत नाही. हां. तर आत्ते केलं की आत्ते म्हणजे सगळे देव घरातले म्हणतील, सगळे देव घरात आणून ठेवले. हं. हो, हो, हो. आणि असं म्हणजे वाटणार घरातल्या काही पटत नाही, आमच्यात जरा विरोधात आहेत हां. हां, हां. हां. बरं. तर ते काय झालं, तर ते आणून ठेवली. आणि ना आदमापूरला म्हणलं बायका जातात, तर सहज म्हणलं काय ₹100 तर लागतात. आता समर्थांनी सगळं परिस्थिती चांगली केली. तर हो. म्हणलं आपलं बाळूमामाला म्हणलं जाऊया आपलं. जायचं. मला का वेगळा देव बदलायचा नव्हता. देव तेच आहे. मी हां, हो. सहज गेले, एकदाच गेले. आणि काय मागणं आम्हाला सद्गुरू म्हणतात ना, जिथं जाईल तिथं देव एकच आहे. मग हो. मागणं देवालाच मागून घ्यायचं. मग सगळं भेटतं. जसं श्रीकृष्णाला अर्जुनाने मागून घेतलं ना, हां, हां. तसं. तर माझं आपलं कुठं जाईल ना मंदिरात तेच. आपल्या देवाला, की ह्याची दानं देगा देवा तुझा विसर न व्हावा. एवढंच बोलले बाळूमामाची तिथं. सगळ्या हो. मेंढीच्या कानात आहे ना, सगळं आपापली इच्छा बोलतात. हो, हो. मुलाचं येऊ दे, कुणाचं काय पण विचारतात. हां, मी हां. काय बोलले, मी एवढंच बोलले आणि तोच व्यासपीठावरून भाग तोच निघाला माझा जा. म्हणजे ते तुम्ही झालं. काय काय बोलला ताई तुम्ही? ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. की अरे वाह! शेवटच्या श्वासापर्यंत देवच मिळायला पाहिजे आपल्याला. आणि हो. देव मागितल्याने देवाला सगळं मिळतं. काही कमी पडत नाही. हो. तर तेवढंच बोलले. आणि परत आता मला परत दीदी अशी अमावस्या पौर्णिमेला त्रास देते ना, तर होतो हां, तिला प्रकार तो. हां. तर मला लय त्रास झाला. आणि मी एक जणांकडे मग शेवटी त्या ज्यांच्याकडे बघते ना, हां, मिसेस सरस्वतीचा, त्यांच्याकडे फोन केला मी त्यांना. पण त्यांच्या मिसेसला प्रॉब्लेम होता. ते हां, 4-5 दिवस आता ज्वारी काढण्याच्या वेळेची घटना हां, 6 महिन्यापूर्वीच्या. 6 हां, महिने घडली बघा आता ह्या गोष्टीला. आता तुम्हाला सांगणारे मोठा धक्का बघा आता. हां, हां, तर 6 महिन्यापूर्वी मी ते दीदी खूप त्रास दिला दीदीनं. तर हां, म्हणलं त्यांना अहो भाऊ असं होतंय. तर ते म्हणलं अहो प्रॉब्लेम आहे त्यांच्या ह्याला मिसेसला. तर हां, नंतर या 5-6 दिवसानं. हां, तोपर्यंत मला दमच निघेना झाला. लय त्रास व्हायला लागला ना मला. हां, मानसिक हां, त्रास तिथे ऐकून लय त्रास द्यायला लागली. हां, मग हां, आमच्या इथं एक जण गावात बघतात ना, हं, पण ते अशी हे देवऋषी टाईप आहे. म्हणजे असं हं, स्वामींचं नाही, म्हणजे अज्ञानातलं पण जास्त आहे. पण त्यांचं निघतं वाटतं. हां, हां, तरी पण मला दम निघाला नाही. बायका म्हणल्या कशाला वेळ वाया घालवती, जा बघ. मग हां, मी तिकडे गेले ना, तर त्या हां, व्यक्तीने मला 2 निगेटिव्हिटी सांगितल्या. एक डॅमवरचं सांगितलं आणि एक अजिंक्य ताऱ्यावरचं. मग हां, माझा जीव इतका घाबरला. म्हणलं आता हे कोण करायचं तिचं काढायचं. हां, आता माझ्या मिस्टरांना हे काही पटत नाही. आणि हां, मागच्या वेळेचं निगेटिव्हिटी आहे ना, मी शेजारी ते मैत्रिणीच्या सासऱ्यांना सांगितलं ती उतारा करायला. आणि हां. माझ्या नवऱ्याला ना काहीच माहित नव्हतं मिस्टरांना हा प्रकार. आणि आता हे करायचं म्हणलं की सारखी लोक येणार आहेत का हो करायला. नाहीच की बरोबर. मग ते त्यांनाच मला सांगावं लागलं. मला इतकी भीती वाटते. आमचा जास्त संवाद नसतो. मिस्टरमध्ये स्ट्रिक्ट आहेत ना, हां, हां, त्यामुळं जरा आम्ही भिवूनच आहे. आणि मी कसं सांगू देवा आता माझ्या मुलीचं कसं निघालं. इतकी भीती वाटली नाही 6 महिन्याची गोष्ट. हां, तर हां, मैत्रीण म्हणली तू सांग मिस्टरांना सांग. आणि त्यांना मी सांगितलं भेट रडत सांगितलं. मग त्यांनी जरा ऐकून घेतलं. पण म्हणजे एवढं घेतलं नाही, पण जास्त बोलत नाहीत. घेतलं. हं, तरी पण मला इतकी भीती वाटली नाही ऐकल्यानंतर. मग मी 11 वाजता बाळूमामाची मूर्ती आणि स्वामींची मूर्ती बाजूलाच आहे आपल्या. इथं आमच्या हां, घरातच मांडलेली. तिकडं स्वामींना फक्त जसे स्वामी माझ्या पाठीशी मला माहिती आहे संरक्षण कवच हां. हां, हां. तसं मी आपोआप माझा हात बाळूमामाच्या मूर्तीला गेला. अरे की वाह! जसं स्वामी बरोबर आहेत ना माझ्या, तसं बाळूमामा तुम्ही माझ्या बरोबर राहा की संरक्षण कवच. मला खूप भीती वाटते. खरंच माझं हृदय घाबरत होतं हे ऐकून हां. हां, हां, एवढंच सहजच हात गेला त्यांच्याकडं. हां, हां, सहज. आणि माझ्या मैत्रिणी ना ब्लाऊज शिवते ना, ती बाजूलाच राहते तिथं, जरा 5 मिनिटाचं पण नाही घर बघा तिथं. ती हां, घरी हां, असते. आणि उन्हाळ्यात सगळ्या माझ्या मैत्रिणी रानात जात होत्या. हां, आणि मी तिकडे गेले. मीनाक्षी म्हणलं मला खूप भीती वाटते अगं असं ते सागरने सांगितलं निगेटिव्हिटीचं. आणि मी बाळूमामाविषयी सांगत होते. स्वामींचं सांगितलं की अंगावर काटायचो आणि ते मला प्रकार होते. नंतर तुम्हाला सांगेन तो ते वेगळा हां, मॅटर आहे. हां, हां, हां. तर ते तिला म्हणलं असं असं. आणि तिला मी 5 मिनिटं पण मला दम निघाला नाही. मी हं, म्हणले मला परत जोरात काटायला लागला अंग. म्हणलं इथं कोणतरी आहे. म्हणजे असा विषय काढते ना विषय, ते हां, व्यक्ती असते तिथं. म्हणजे तो देव असू नाही तो काय असू दे. जोरात अंगावर काटायला. आणि तिला म्हणले मी जाते घरी. ती म्हणली का गं बसली नाही. नाही मला जायचंय. आणि मी घरी निघाले ना,
हा म्हणजे घरातून निवेदन ठेवून का आले, माझ्यासाठी संरक्षण कवच म्हणून तुम्ही राहा. कुणाला? बाळूमामाला म्हणले. हा हं? हा हा अशी म्हणली आणि मी मीनाक्षीकडे गेली मैत्रिणीकडे, की मला भीती वाटते. मी तिला तेच सांगितलं, की मला असं वाटतं आदमापूरला न्यावं, पण कोण नेणार आहे इतक्या लांब आणि कोण ऐकणार आहे आणि कोण येतं माझ्या मुलीला, म्हणजे घरातल्यांना पटणार नाही. हा, हा आमोशाला नेलं तर कसं मी काढू, मला काय सुचना आणि मला जीव घाबरला माझा आणि तिथनं मी निघाले पटकन. हा हा, आणि त्यावेळी साक्षात बाळूमामा तिथं होती, मला कळलं नाही, नंतर विवरण झालं. निघाले ना डांबराच्या रोडवरून, ना हा तिथनं डांबराचा रोड आता नवीन झालाय बघा, हा सहज निघाली सरळ, ती पटकन माझ्या काचेच्या तिथून आहे ना, पटकन असं चांगलं मन आपलं दंड असतो ना, दंड, हा हा, तसा जाड पूर्ण नाग मोठा, म्हणजे शेणाची पाठी मोठी असते बघ, पाठी मोठी हा एकदम, हा 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 तेवढा मोठा फणा काढून माझ्या पोटाला चिकटून, एक वितपर नाही चिकटायला, थोडंसं अंतर बाकी चिकटायला, एवढा चिकटून मोठा नाग उभा राहिला, खरोखरचा, स्वप्नात नाही, खरोखर 11 वाजता उभा राहिल्यानंतर बापरे नाग कसल्या रंगात माहितीये का महत्वाचं, हा हा जो बाळूमामाचा कुर्ता आहे ना पिवळा असा हा हा जेसीपीचा रंग असतो ना, हा तसा पूर्ण ऑइल पेंट दिल्यासारखा, आणि त्याचा तो बाळूमामाच्या खांद्यावरती हे असतं ना, घोंगडं, हा हा हा, तसा हा तो आकडा 10चा आकडा होता मध्ये. आणि ना अशी बापरे त्या दिवशी बघत होती मी, म्हणते कलरफुल हे वेगळं काय दिसतं, मी अशी होती, अगं बाई हे काय, अशी मनात म्हणते हे काय, म्हणजे भीती वाटली का आता मला मोठे मोठे नाग दर्शन दिसायचे ना, म्हणजे दिसायचे, पण हे मोठा नाग दिसला तरी मला म्हणजे थोडं सुद्धा भीती वाटली. आणि मी अशी म्हणते एका क्षणात, अगं बाई हे काय, असं वेगळं फुलं पाखरू कसं रंगीत असतं, हा हा तसं तो बाळूमामाचा पूर्ण असं कुर्ता असल्यासारखं त्याचं पूर्ण ते फणा, हा आणि पूर्ण काळ्या अक्षरात तो 10चा आकडा एवढा मोठा. आणि मी बाळूमामाशी एवढं व्हिडिओ बघितले नव्हते तेव्हा, हा हा आणि ते दिसलं आणि मी पटकन इकडे फिरली, मीनाक्षी मीनाक्षी म्हणलं, हाक मारली, दारातच होतं ना तिच्या तिथनं, हा अगं मीनाक्षी इकडे बघ, हसत एकदम. तर तिनं बाहेर येईपर्यंत तो पटकन निघून गेला, पटकन म्हणजे असं पळाला, दृश्य नाही झाला, पळाला आणि फणाकडतच पळाला, आणि लांब पण नव्हता हो, पळताना बघितलं लांब नव्हता, अगदी किती 2-3 फूट पण नाही लांब, 2 फूट पण, आणि फणा केवढा, पूर्ण पाठी एवढा. म्हणजे मला त्याने बापरे दाखवलं की मी तुझ्या बरोबर आहे, तू निवेदन ठेवलं ना, हा तू हा संरक्षण कवच म्हणून आहे असं बाळूमामाला सांगितलं. आणि अरे मग मला वा ते कळलं, 99% वाटलं बाळूमामाचं हे, हा पण हा 1% वाटलं की मी घाबरत होते. मग दुसऱ्या दिवशी त्या सागरला सांगायला गेले मी, हा त्याचं पण कळतं ना त्याला, म्हणले अरे दीदीविषयी मला करायचं, पण काय करू, आणि तुला एक सांगायचं म्हणलं सागर. तर म्हणलं काय, मला स्वामींची प्रचिती भरपूर आहे, स्वामी माझ्या पाठीशी म्हणून संरक्षण कर. मी सहज बाळूमामांना असं म्हणले की बाळूमामाने मला म्हणलं दृष्टांत दाखवलं, म्हणजे साक्षात रूप दाखवलं, तर ती म्हणलं अहो बाळूमामाच होतं, त्याला कळतं ना देवाचं, आणि मला तर कळलं की 99% आहेत म्हणून ना. हा आणि मी सहज व्हिडिओ बघितला घरी जाऊन, तर ते हा काय म्हणले माहितीये का व्हिडिओमध्ये, हा की जो मला हाय म्हणतो ना त्याच्यासाठी मी हाय, आणि जो नाही म्हणतो ना त्याच्यासाठी मी नाही, आणि जो बरं. हाय म्हणतो त्याच्या टाचेपासून मी निघतो बाहेर. मग अरे माझ्या बाप डांबरी लक्ष्यातून टाचेपासूनच निघाला बाहेर बघा. हा हा अरे काय वा खोटं घडलं सांगा, काय खोटं. आणि मी जिथं आदमापूरला गेली ना, तुला ऐका की मेरूला, आदमापूरला, हा, आता दर अमावस्येला जातो ना आम्ही मेरूला, तर हा गेले, आणि तिथं जे मेन आहेत ना पुजारी बघा भंडाऱ्याने भरलेले, त्यांना सुद्धा मी तिथं सांगितलं, अहो म्हणलं साक्षात बाळूमामाने मला दिवसा ढवळ्या दर्शन दिलं, एवढा मोठा फणा. ते म्हणलं अहो तुमचं नशीब आहे, तुमची नामस्मरण आहे ना, तुमचं इतकं असेल ते पोहोचलं, त्यामुळे तुम्हाला दर्शन दिलं, त्याशिवाय शक्य नाही म्हणले हे. हो ना ते सुद्धा बरोबर बोलले. म्हणजे विचार करा, मी म्हणजे बायका म्हणतात ना सगळे म्हणते तिची भक्ती, आणि ना आता आता अमावस्येची बघा, आता आता कालवाची 8-10 दिवस पण नाही झाले, हा, हा तेव्हा हा पण जायचं असतं अमावस्येला, आणि माझ्या लक्षात नव्हतं, मी रानातली कामं करत होती की त्या हा दिवशी तो दिवस आहे म्हणून तो. आणि दृष्टांतात आहे ना, मला दृष्टांतात बाळूमाची बकरी स्वर्गातून येताना दिसली स्वप्नात, हा, हा हा आणि अरे वा मोठाच्या मोठा नागाचा फणा दिसला काळा, हा, असाही नाही. आणि नंतर थोड्या वेळानं फोन आला दुपारनं माझ्या बहिणीचा, अगं ते बाळूमामाला जातात, ते कुठं जातात, ती काय रस्ता आहे, मला जायचंय. म्हटलं अगं आज माहिती, ती म्हणजे आजच जायचं. तेव्हा मला आठवण करून दिली की आजच यायचंय तुला म्हणून. मग मी माझं एवढं शेतातलं काम पटपट आवरलं, आणि 5-5:30 वाजता त्या बायकांबरोबर गेले बाळूमामाला तिकडे बघा. हा म्हणजे मला दर अमावस्येला बोलावून यायचं ये म्हणून. अरे वा म्हणजे एवढी प्रचिती ना तुम्ही. आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगा, माझे मिस्टर आहेत ना, हा त्यावेळेस मी बैठकीला होते ना, पूर्ण लिव्हर खराब व्हायला थोडासाच बाकी होता, इतकं झालेला प्रकार. आणि सगळ्यांना वाटत होते हे, म्हणजे सगळ्या लोकांना की होणार आहे काहीतरी, संपणार, पोट पण फुगलेलं. पण मला बैठकीतला भाग मी ऐकून होते ना, 4ची हा उपासना केली ना पहाटेची, हा तर यम सुद्धा माघारी जातोच म्हणून अशी गुरुचरित्रातली कथा, आणि खरंच आहे त्रिवार सत्य गुरुचरित्र. तेव्हा मी 4:30ला उठून, 3:45ला उठून आंघोळ करून उपासना करायची ना, तेव्हा साक्षात मला यम आलेला दिसायचा असा. म्हणजे आता लहानपणी मी ते पिक्चर बघितलेला बघा, तो सत्यवान सावित्रीचा, हा 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 लहानपणी पाहिलेला, हा त्याच्यावर नाही आता इतक्या वर्ष नाही, आणि त्याचं सेम दृश्य मला दिसायचं. आणि म्हणजे ती अशी बाई त्यावेळेस तुम्ही पहाटे उठून काय गुरुचरित्र वाचायचं उपासना, गुरुचरित्राची उपासना असते, दासबोध असतं, ते नेहमीच हा वाचतो आम्ही, म्हणजे सगळेच बैठकीतले वाचतात. आणि हा त्याने ना यम आलेला सुद्धा माघारी जातो असं आम्हाला व्यासपीठाने सांगितलेलं, आणि माझा पूर्ण विश्वास आहे गुरुचरित्रावर. हा आणि हे किती 4 वर्ष
वर्षाची गोष्ट आहे, 4 वर्षापूर्वीची माझ्या मिस्टरांची. हा, तर सगळ्या लोकांना गॅरंटी आणि डॉक्टर पण म्हणले आता आमच्या हातात काय नाही, आम्ही शेवटच्या स्टेजची गोळी दिलेली, आमच्या हातात काय नाही. पण अरे बापरे. सद्गुरू म्हणले डॉक्टरचा वरचा डॉक्टर भेटलेला विश्वासा मालक आपल्याला. हो, सारखं व्यासपीठावरून मला तो भाग यायचा बघा आणि मी हा. रडत रडत ऐकायची करायची. मला तर माहितीये की भयंकर प्रकार आहे, पण माझा विश्वास मालक मला बाहेर काढणार याचा माझ्या मिस्टरांना. हो, आणि तो हो. मला दिसायचं बघा, यम वगैरे आलेलं सगळं दिसायचं. आणि काय म्हणजे डॉक्टर म्हणले आम्ही शेवटच्या स्टेजची गोळी दिली, मग हे याचं बघा तुम्ही कसं काय होईल म्हणून. मग हा, योगायोगाने आम्हाला स्वागत तोडकरचं म्हणजे हे दाखवलं मार्ग. पण हा. सद्गुरूंनी आम्ही निवेदन काय ठेवायची, समर्थ डॉक्टरच्या रूपात तुम्हीच या, तुम्हीच इलाज करून घ्या. निवेदन हा. कसं ठेवायचं आम्हाला व्यासपीठाने सांगतात ना, हा. आपोआप म्हणजे ते सांगतात निरूपणातून. म्हणजे तर तसं कसं बोलले ठेवतात त्यांचं निवेदन? निवेदन ठेवायचं म्हणजे मनातल्या मनात अंतरी बोलायचं सद्गुरूंना. हा, आता हा. तुम्ही ती घरी आहे ना, तुम्ही जागेवर, मी हा. पण जागेवर आहे. तर आपली भक्ती आहे उपासण्याची, नामस्मरणाची. पण मनात म्हणायचं समर्था, फक्त आपण कुठलाच कार्य आपल्यावर घ्यायचं नाही हो. समर्था तुमचाच मुलगा आहे, तुम्ही आता मग मुलाची पण परिस्थिती सांगते बघा. थांबा, ह्या मिस्टरांची सांगते. तर त्याचं ते पाणी पण पोटातलं जाऊन ते बरं झाले आणि माझ्या मिस्टरांना कसं दवाखान्याची पहिल्यापासून माहिती नाही. हा, तर हा. ते पूर्ण बरे झाले तरी ते परत चेकिंगला गेले नाही, मी बरं झाला का नाही. अरे आज बापरे. सगळं त्यांना कुणाला वाटलं नाही ते काम करतील म्हणून ते परत मंडईमध्ये सगळं काम करतात, कॅरेट उचलण्याचं सगळं सगळं. आणि अरे आज वा. तागाचे चांगले सगळ्यांना मिस्टरांची 4 वर्षापूर्वीची प्रचिती माहिती आहे. ही हा, हा. पण आणि माझा मुलगा आहे ना बैठकीला लहानपणापासून बघा जात होता, बालभक्तीपासून हा. हा, आणि आता त्यांनी किती 19 वर्षाचाच आहे माझा मुलगा. हा. आणि त्याने आता ह्याची परीक्षा दिली, त्या ह्याची अग्निवीरची. हा, हा. आणि त्याची लहानपणापासूनची इच्छा आहे बघा, मिलिटरीच्या आर्मीची. हा. सद्गुरू तेव्हा सांगितलेलं की जी बालभक्तीची मुलं आहेत ना, त्यांची जी इच्छा आहे ना तेव्हाच तथास्तु केलेलं आहे, पूर्ण होती म्हणून. आणि अरे आमचा वा. पूर्ण विश्वास आहे. आणि तो मुलगा सहज त्याने परीक्षा दिली, फक्त इच्छा होती आणि परिस्थिती काय आपली एवढी नाही पैसे भरायला अकॅडमीला. हा, मग सहज अकॅडमीला गेला आणि त्याला वाटलं पप्पा मंडईला कामाला, एवढं हम्म. कुठे 6 महिने अगदी म्हणजे एका वर्षाचे आहे ना 90,000 होतात म्हणजे त्याचा खर्च काय. हा. त्याला वाटलं मंडईमध्ये पप्पा आपलं कसं म्हणजे एवढं 3 वर्षाचा कसा कोर्स होणार म्हणजे पूर्ण अकॅडमीचं. हा, मग 6 महिन्यात सॉरीनी भरती केलं आणि कसं केलं सांगू का तुम्हाला. हा. त्याचं आहे ना इतकी प्रचिती सांगते तुम्हाला, इतकं अडचणी आल्यात ना, त्याचा पाय ना पाय हा. पूर्ण प्लास्टर पण केलेला, पाय नसावून करलेली सुजलेला पाय त्याचा. अरे कधी बापरे. 8 दिवस आधी ते रनिंगच्या वेळेस फायनलला. हा. आणि तो प्लास्टर पण करून घेतलेला अगोदर, का ते डॉक्टर म्हणले परत पडलं हे होईल म्हणून क्रॅक. ते प्लास्टर काढलं आणि त्याचा दुखत होता पाय, त्याचा तर रनिंगला जायचा विश्वास होता, उपासलेला तत्पर होता माझ्यासारखा. हा, हा. आणि पळणार ना जेव्हा तो हा. रनिंगला जाणार ना, त्याच्या 4 दिवस आधी ते लुकमाने तेल लावत होता हो पायाला, फक्त हा. गपगप आपला. आणि हा. माझ्या मिस्टर माहिती होतं म्हणजे ते बैठकीतला आहे ना, त्यांना वाटलं कसं सामान्य माणूस म्हणून त्यांना वाटलं ते लावते हे दुखतंय, हे कुठलं पळू शकतो एवढं मीटर, हो 1600 ना. मीटर काय टाइम पळतात ते रनिंगला, काय आपल्याला एवढं माहिती नाही. हा. कुठलं ते म्हणजे त्यांना गॅरंटी होती की होणार नाही. सगळ्यांना वाटलं की सिद्धू कष्टाळू आहे, होऊ शकतो, पण या पायामुळं होऊ शकत नाही हो असं ना. आता सगळ्यांना ते वाटलं. आणि पायाला दुखतंय म्हणलं, पाय दुखतोय चालवं ना त्याला एवढं झालेलं. आणि हम्म. त्याला भरती मम्मी कसं व्हायचं म्हणलं होईल, तू विश्वास आहे सद्गुरूंवर. आणि नेमकं रात्रीचं तो म्हणजे गेला ना संध्याकाळी की पळायचं होतं म्हणजे कुठं त्याचं असेल फायनल कुठं तिकडे गेला. आणि आपली उपासनी तर आपल्याला असतात माझं. आणि रात्रभर काय माझ्या कानात एकच आवाज येत होता कानात रात्रभर, काय? की वेदनेचा अंत स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. अरे हा वा. ते गाणं नाही का, गाणं काय ते नाही का ते आता स्वामी समर्थांचं, हा ते नाही का वेदनेचा पूर्ण ते गाणं आहे ना, पण ते एकच वाक्य कानात घुमत होतं वेदनेचं. मग म्हणलं समर्था तुम्ही त्याचा पाय दुखतो ना, त्या वेदना तुम्हीच घालू शकता, वेदनेचा अंत तुम्ही करा. मग रात्रभर ते घोळलं कानात घोळलं. आणि सकाळी आहे ना 6 वाजता उठल्यानंतर उपास वगैरे झाली, पहाटेची वगैरे होऊन ते काम बिम केलं. आणि दीदी 8 वाजता उठली. दीदीला म्हणली अगं दादाचा फोन आला का गं रनिंग मध्ये, तर तुम्ही अजून म्हणलं रनिंग पास झालाय म्हणलं. ती म्हणली तुला कसं कळलं म्हणलं सद्गुरूंनी फोन केला मला, नामस्मरण लागतं म्हणलं. आणि मी म्हणले की रनिंग पास झालाय, मला पूर्ण खात्री होती झालं म्हणून त्याचं काम. तर ते आमच्या घरातल्या पटत नाही ना सासूबाईंना, ते जरा मान हे केली त्याने हलव म्हणजे पटत नाही नाव ठेवलं. आणि थोडा वेळ दीदी म्हणली मम्मी दादाचा हे आलं मेसेज की रनिंग पास झाले म्हणून. अरे वा. मला इतकं डोळ्यातलं पाणी आलं. म्हणलं समर्था वेदनेचा अंत स्वामी रात्रभर घुमला आणि त्यांनी त्याचं पळवून घेतलं, दुखला पण नाही पाया. आणि मी म्हणले फक्त काय विचार केला, फक्त कधी तो घरी येतो संध्याकाळपर्यंत मी कधी त्याच्या तोंडूनच ऐकते ही प्रचिती, हे मी ऐकणार होते. मी स्वतःहून म्हणलं विचारायचं नाही. मग त्याला 11 वाजले घरी यायला. मग 11 वाजेपर्यंत मी जेवायला थांबले त्याच्यासाठी. तो आधी म्हणायचा कधी थांबत जाऊ नको मम्मी, तुला काम करायला लागतं थांबू नको. तरी मी त्याच्यासाठी थांबले. मग किचनमध्ये आम्ही जेवत होतो 2 जण 11 वाजता. आणि तो सहज मला, माझा मुलगा खूप हळवाय ना, तो म्हणलं मम्मी मला 3 वर्ष तर बाकी होतं भरतीला, पण माझ्या मित्राला शेवटचंच वर्ष होतं, त्याचं घर रनिंग मध्ये गेलं मम्मी, त्याला लय वाईट वाटतं दुसऱ्यांचं. आणि नंतर बघता बघता त्याचं लक्ष गेलं मूर्तीकडे स्वामींच्या. आणि मला म्हणलं अगं मम्मी तुला सांगायचंय. म्हणलं काय? अगं म्हणलं आदल्या दिवशीपर्यंत माझा पाय चालायला लागलं तरी दुखत होता माझा पाय. म्हणलं आणि रनिंगला जसं सुरुवात केली ना, म्हणतात ना स्टार्ट म्हणून
सुरुवात केली की कुठं वेदना गेला कळलंच नाही, कसं थांबलं कळलंच नाही. म्हणलं अरे समर्थाने मग रात्रभर हे आवाज कानात आला की वेदनेचा अंत स्वामी, त्याला ती मोठी प्रचिती आहे बघा माझ्या मुलाला. अरे वा. आणि ही खरं सांगते अक्षरशः डोळ्यातनं पाणी येतं की सद्गुरू म्हणतात किती वेळा मी तारले, किती वेळा मला एवढी ना अजून पहिलेच लिहिलंय खूप प्रचिती आहे. आणि आत्ताची सध्याची सांगते किती वेळा तारलं ना म्हणजे अक्षरशः डोळ्याचं पाणी येतं. आम्ही आहे ना आमचा संसार पूर्ण उद्ध्वस्त झालेला स्वामीने उभा केला. हा हा. अरे वा. इतकं मला सांगायचं म्हणून मला मी कधी असं पुन्हा म्हणजे इथं सांगते कधी मोबाईलला प्रयत्न केला ना काय नाही, पण सहज वाटलं लागला तर लागला फोन ताईंना सांगावं म्हणून. हा हा. म्हणजे मी अहो, तुम्हाला ही सांगते स्वामींची की इच्छा होत आहे. हिची आणि स्वामी स्वतः घरी आले. आणि दुसरी गोष्ट सांगू का तुम्हाला महत्वाचं पॉईंट, हा. की स्वामी ना आता मी असे सांगते ना जेव्हा एखाद्याविषयी सांगते ना की हा. तुमचं असं होणार तसं होणार, म्हणजे बडबड करते माझा स्वभाव बोलकाय ना, हा तर हा. ते ना माझ्या तोंडातून आहे ना स्वामी बोलून घेत होते कुणाविषयी वा. पण. हा. असं तर ती लोकांना कसं काय काय मैत्रीण त्यांना पटायचं की ही बोलते ते खरं होतं. हा हं? हा. तर ते खरं होतं कळत होतं, पण काय कायना समजत नव्हतं. काय काय बायका आहेत ना नास्तिक आहेत ना ते नावं ठेवायच्या. हा. आणि ती बडबड बडबड रानात सारखी ते सद्गुरूंचं स्वामींचं तर त्याच्याविषयी वेडच नाही हिला. हा, अशी हा. नाव ठेवते. मग ते स्वामींना भक्ताला नाव ठेवलेलं राग येतो हे राग मला माहिती नव्हतं. ते हा, राग येतो हे मला नंतर कळालं. हा हा. आज काय ना तर ती त्यावेळी ना माझ्या मैत्रिणीच्या त्या हिनं मला मूर्ती दिलेली त्या मुलीनं. हा तर ती अक्कलकोटला निघालेली ती हा, मुलगी. हा. हा तर मला ना आणि सिद्धू भरती व्हायच्या अगोदर आहे ना भरती व्हायच्या अगोदर मला व्हिडिओ येतो हा. की बाळा इच्छापूर्तीची पेढे घेऊन ये लवकरच तुझं काम होणार आहे. मी अरे म्हणते वा. मला मला जाणवायचं की मला सांगतं ती आणि त्याचं पूर्ण काम झालं तर तो भरती पण मुलगा. आणि हा. मला सारखं वाटायचं मला जायचं अक्कलकोटला जायचं, पण कसं मी घरातल्यांच्या पुढे जाऊ शकत नाही. मला कोण जर पाठवतील का घरातले एवढे प्रॉब्लेम आहेत घरात गुरु वगैरे काय असतात ना हा, हा. शेरड्या वगैरे तर राहिलं. पण त्यांना ना ते काय म्हणले स्वामी अरे जे माझ्यापर्यंत येऊ शकत ना त्यांच्यापर्यंत मी गेलोय. हो हो. स्वामी बरोबर. सारखी मला उत्तर देतात ह्या. हा. आणि त्या मुलीला म्हणले आता अक्कलकोटला निघाली ना तिला दियाला म्हणलं तू हा. निघालीस मला मूर्ती आण म्हणलं अक्कलकोटवर मला मैत्रिणीला द्यायच्या आहेत चौघींना. हा, ते हा. असं द्यायच्यासाठी आम्ही पैसे दिले 500 रुपये तिला. हा. तिनं आणल्या मूर्त्या बघा. हा. महत्वाची गोष्ट आणल्या मूर्त्या आणि ती आली दुसऱ्या दिवशी. हा. आणि तिनं मला अमावस्या ते गुरुवारी बघा गेल्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यातली गोष्ट ही. हा. पहिला चौथा का पहिला अमावस्या होती पहिलाच गुरुवार चालू होणार होता. हा. आणि मला काय प्रकार माहिती नव्हता हा प्रकार काय. मी आपली मूर्ती माझ्या शेतात आज पण बघा माणसं आहेत अजून माझा स्वयंपाक नाही मला भाकरी करायची पण म्हणलं हे महत्वाचं आहे. त्यांना म्हणणार भाकरी मी भाकरी करतो तुम्ही भांगलत बसा तोपर्यंत. ऐका ना तर त्या मुलीला आमच्या हे भांगलायला बायका होत्या त्यावेळेस. हा. गॅस पण संपलेला त्यात मला इच्छाच झाली तिच्या घरी जावंच मूर्ती आणायला. मग तिच्या घरी गेले अगं दिया मला मूर्ती पाहिजे तर ती म्हणली अहो मामी प्रसाद घेतात. म्हणलं अगं पहिला देवाला दाखवायचं मग मला नाही मामी तुम्हीच आमच्यासाठी स्वामी तिला पण प्रचिती आहे माझ्याकडून बोलल्यामुळे काय काय हा, गोष्टी हा. तिच्या अरे सुटल्या. वा. हा तिच्यावर ती विश्वास ठेवती ना वाटतं. तर हा. ती म्हणली मामी प्रसाद द्या 2 पेढे हातात बघा माझ्या उजव्या हातात पेढ. हा. आणि मी म्हणलं त्या मूर्त्या दे मला जाऊ दे माणसं येते वावरात बायका. तिनं त्या मूर्त्या दिल्या अशा कागदाच्या ज्या 4 मूर्त्या होत्या बघा त्या हा, हा. दिल्या हातात. आणि तेव्हा ती म्हणली मामी हे बघा कसं स्टेटस कायला ती जरा गरीब आहे ना परिस्थितीत मुलगी. हा. म्हणजे स्टेटस कायला बघा की तिला आहे ना असं स्कीम आली की म्हणजे फुकटमध्ये झालं भेटलं कुठल्या संस्थेतून हा, हा. स्वामींना. हा. तर ती म्हणली मामी बघा मला काय व्हिडिओ आलाय हा. म्हणजे ते आलं स्टेटस म्हणजे काय की अक्कलकोटला येण्यासाठी पैसा नव्हे तर योग यावा लागतो असं तिला बरोबर. दाखवलं मला. बरोबर. दाखवलं की तिथंच मला असं गरगरलं तिच्या पायापाशी मी चक्करून पडले म्हणजे अंगावर काटा येऊन. म्हणजे हा, असं ते प्रकार होतो ना काहीतरी अंगातला का काय हो, हो, प्रकार हो. तसं हो, झालं हो. काहीतरी मला. हा. म्हणजे जोरात रडायला लागले जोरात ते मूर्ती हातात पेढ हातात. हा. मला अक्कलकोटला बोलावलंय मला अक्कलकोटला बोला त्या घाबरल्या मामी मामी काय झालं पाणी देऊ का काय झालं मला पहिल्यांदाच ही घटना घडली माझ्याविषयी. हा, हा. आणि अक्कलकोटला बोला जेव्हा नंतर त्या घाबरल्यानं काय झालं म्हणलं काय नाही मला कळतं हो काय असं झालेलं कोण काय बोललेलं कळतं. हा, हा. तेव्हा मी अशी बोलली. आणि तेव्हा त्यांनी मग नंतर म्हणले म्हणजे रडल्या घाबरल्या ना त्या. मग हा, तिला हा. म्हणलं हळदीन कुलाव म्हणजे तोंडात ना आलं. हा, त्यांनी हा. हळदीन कुलावलं शांत झाले मी बरी झाले म्हणजे अशी लगेच नॉर्मल झाले. हा, हा. विचार करा माझ्या वावरात माणसं आणि मी ते तमाशा करायचा आणि का लोकांच्या घरात असा नाही ना. प्रकार करायला. बरोबर. बरोबर. ते झालं. त्याच्यानंतर परत एक जणीच्या घरी कंप्लीट रामनवमी होती बघा रामनवमी. हा, आणि हा. मला रामनवमी पण माहिती नव्हती. मी कसं बैठकीत गेल्यापासून आम्हाला सगळ्यांसाठी उपवास कुठलाच करायचा नाही. उपासना केली ना हा. तीच भक्ती खरी आहे नामस्मरण. हा. आणि पोटाचा उपवास करायचा नाही हाल करायचा नाही. मी त्याच्या अगोदर खूप हाल केलेलं बिना पाण्याचा पण उपवास केलेले बैठकीच्या अगोदर. हा, हा. आणि मग माझं कसं नॉनव्हेज आता 15-20 वर्ष झाले सुटले त्यामुळे हा. कॅलेंडर बघायची पण गरज नाही काय नाही. आणि हा. मला माहिती पण नाही रामनवमी त्या दिवशी. आता रामनवमी दिवशीची गोष्ट बघा. हा, हा. हा तर तेव्हा काय झालं माझ्या रात्रभर कानात एकच आवाज की मेरे झोपडी के भाग खुल जाएंगे राम आएंगे. रात्रभर तेच ऐकायला कानाचा आवाज येत होता. आणि सकाळी उठली तर ते तोंडात पण. आणि तुम्हाला माहित पण नव्हतं की उद्या नव्हतं. आणि मी सकाळी उठली प्रसन्न वाटलं म्हणलं हे कानात आवाज असल्यामुळे ते तोंडात पण यायला लागला सकाळी उठलं की. आणि मग तोंडात गुणगुणत मी बेलाच्या झाडाला पाणी घालायला लागले प्रसन्न वाटायला लागलं सगळं करायला लागले. सकाळी पाणी भरपूर असतं ना करायला लागले. आणि थोड्या वेळानं काय झालं
10-11 वाजले बघा, 11-11:30 वाजले. आणि मीनाक्षी माझी मैत्रीण आहे का ती म्हणले, तिच्यात म्हणजे ती बरेच वर्ष झाली जाते बैठकी, तिचे मिस्टर सगळे. तर तिच्या घरी मी नेहमी जाते ना, माझी खास मैत्रीण, मी सगळं सांगते तिला. आणि कंप्लीट 11:45ला माझं एवढं काम स्वयंपाक करायचं होता, इतकी दीदी ओरडते स्वयंपाक, तरी सुद्धा मी आहे ना, हॅलो, हा बोला अरे ना. म्हणलं अगं मी 5च मिनिटं थांब ना, मीनाक्षीकडे जाऊन आले. मला असं आतून जाऊसच वाटलं काम ठेवून पण तिच्याकडं. हा हा 11:45ला तिच्याकडे गेले आणि तिला म्हणले अगं मीनाक्षी, मला काही जास्त वेळ देऊ नको, म्हणजे बोलायला मला थांबू पण नको, आपण बोलायला लागलो म्हणजे 1-1 तास त्या सद्गुरूविषयी बोलत राहतो म्हणलं. हा हा वेळ दे म्हणला, तुम्हाला इथे थांबू नको, मी जरी गुंतले तरी. मग तिला म्हणलं अगं तुझं खूप चांगलं ना, तू खूप हाल काढलंस म्हणलं, तुझ्या मिस्टरांची नोकरी गेली, तुला पण तू मशीनमध्ये ना, आता तू खूप मोठी होणार आहेस ना जाऊन त्याच्यातून. तिला अशी म्हणजे मी बोलले गेले माझ्याकडून. म्हणजे आणि तुम्ही नंतर तेवढं मला तुम्ही तेवढं बोलण्यासाठी तिच्याकडे गेला होता का दुसरं काय काम होतं? मला नेलं गेलं, फक्त नेलं गेलं. मला माहित नाही मी काय बोलणार होते. हा हा ते मला माहिती नाही, मी तेवढं बोलले आणि मी बाहेर जाते मीनाक्षी अशी म्हणणार ना, तेवढं अंगावर जोरात असं काटा आला, थंडी वाजते ना तसं झालं. हा, हा. तसं झालं की म्हणलं आता इथं मला तसंच होणार, तिथं झालं तसं. म्हणलं मीनाक्षी मी जाते, दीदी वर्ड मी जाते म्हणलं, तिच्याच मशीनच्या तिथं पडली अशी म्हणजे खालीच. म्हणजे ते काय होतं, स्वामी आहे ना आधी साध्या भाषेतून बोलून घेतात माझ्याकडनं, साध्या पद्धतीत. आणि नंतर परत डोकं अंगावर काटाला ना, माझे स्वामी बाजूलाच असतात, अंगावर काटाला डोक्यावर हात ठेवला की मी पुन्हा तेच वाक्य बोलत राहते. आणि नंतर जे जोरात रडायला लागले, मीनाक्षी म्हणले तुझं भोग संपलेत आता, असं तसं कंप्लेंट. त्यावेळेस कंप्लेंट मग 11:45ची 12 वाजलेली, कंप्लेंट मग 12 वाजले, हे मला माहिती नव्हतं, घड्याळ मी काय बघितलं नव्हतं. आणि बापरे. मग तिला काय बोलले माहिती का, तुझं भोग संपले, तू खूप हाल काढलंयस. मी तिला काय म्हणले, तू खूप हाल काढले म्हणलं, आता तुझं बघ ह्यातनंच मोठी होणार आहे तू, ह्यातून प्रगती होणार आहे, असं तसं तिला ते बोलायला लागले मी. आणि म्हणले बघ की ग, संदीपकाचा दुसरा अध्याय चालू होता ना परत पुनर्वाचन, आणि मी संदीपकाचं गुरुचरित्रातलं तिला म्हणले बघ की आता सगळेच आलेत की आता मोठे मोठे बोलले, आता बघ विष्णू आलं, बघ की आता ब्रह्मा आलं, सगळेच की आता आलेत माझ्याजवळ, माझे सद्गुरू आहेत ना, असंच मोठमोठ्यानं बोलले मी. आपोआप बोललं गेलं माझ्याकडून तसं. आणि नंतर ती म्हणली मी काय झालं, अशी रडत घाबरायला लागली ती. मग तिला म्हणलं मी घाबरू नको, काय होणार नाही. आणि रडायला लागली ना, तिला सुतक पण होतं, सुतक म्हणजे 3 दिवसात नसतं, पण तिला 12 दिवस पाळत होती. तरी तिला माझ्याकडनं केलं की जा हळदी कुंकू आण, हळदी कुंकू आण. तिला हळदी कुंकू आणलं, मी तिला लावलं, तिनं मला लावलं, जरा शांत झालं. तिला म्हणलं पुसू नको, तुला काय सुतक नाही, 3 दिवस होऊन गेले. तिला अशी त्या भानात बोलले मी, पुसू नको, देवाण लावलेलं असतं ना, असं म्हणे मी बोलले मी तिला. ते झालं आणि नंतर मी परत नॉर्मल झाली आणि पळाले घरी. तिला म्हणलं, तिला मग निघणार होते ना, मला माहित पण नाही रामनवमी. म्हणलं मी निघाले, म्हणलं मला भीती वाटते, दीदी वरडले, एवढा वेळ कशाला दिला, तोंडून धुतलं म्हणलं, दीदीला कळलं रडलेली, तिला आवडत नाही ना असा प्रकार काय. मग मी घरी गेले आणि चपात्या लाटायला लागले, आपोआप विवरण झालं, म्हणजे विवरण म्हणजे आतमध्ये उत्तर यायला लागली. म्हणलं मीनाक्षी, म्हणलं 11:45 वाजले, मला कळलं ना नंतर. मीनाक्षी म्हणली अगं आज रामनवमी म्हणलं, ती म्हणली ना तिथे मला. तर म्हणलं अगं माझ्या, म्हणलं मग मी तिथं बोलले अगं माझ्या कानात सारखं रामाभिषेक झालं, रामायंगे. ती बोलली अगं तुझ्या कानात, आणि मला काय कानात बिनात आवाज नव्हता, मी सकाळपासून मोबाईलवर गाणं लावलेलं, मेरे झोपडी के बाग खुल जाएंगे राम आएंगे. तिनं तिथं मोबाईलला लावलेलं वाटतं तिच्या घरी. तिच्या घरी रामाला यायचं होतं वाटतं तिच्या घरी. आणि माझ्या कानातून आवाज होता. आणि घरी आले, मग तिला फोनवर माझा म्हणजे असं चालू मध्ये बोलली, तिला चपाती करत, मीनाक्षी मला काय एवढं नॉलेज नाही त्यातलं देवाधर्माचं एवढं काय. तर म्हटलं अगं नक्की 12 वाजता, दिवसा 12 वाजता रामाचा जन्म आहे, रामांचा जन्म आहे का कृष्णाचा. म्हणलं अगं रामाचाच. म्हणले मीनाक्षी कंप्लीट 11:45 तुझ्याकडे आले आणि 3 प्रकार झाला, कंप्लीट 12 वाजता झाला बघ, म्हणजे रामाच्या वेळेस. मग मीनाक्षी तुझ्या घरी राम आलेत, तिला म्हणलं साक्षात राम आले तुझ्या घरी, माझ्या बरोबर पाऊल टाकून आलीत म्हणलं. म्हणजे आप्पा सॉरी, म्हणजे सद्गुरू म्हणजे स्वामी, स्वामी म्हणजेच राम, राम म्हणजेच कृष्ण. तर म्हणले तुझ्या घरी आलेत मीनाक्षी, तुझं भाग्य मोठं म्हणलं, तिला म्हणलं मी असं म्हणलं. आणि ती ना 5-7 वर्षाची ती वाट बघते अधिष्ठानची तिच्या घरात येण्यासाठी. ते असं हे होत होतं, येत नव्हतं. आणि आत्ता रामनवमी दिवशी तिच्या घरी तो प्रकार घडला. आणि आत्ता गेल्या महिन्यात बघा अधिष्ठान आलं तिच्याकडं, स्वतः अधिष्ठान म्हणजे ते गुरुचरित्राचं. मग ते अधिष्ठान आलं तिच्याकडं. मग तिला बी पूर्ण खात्री पडली आणि स्वतः तिचं आणि तिला ती बोलली ना विष्णू आलं, ब्रह्मा आलं म्हणले ना मी. त्याच्यानंतर 8 दिवसानंतर ते प्रकार म्हणले ना तुम्हाला की झालं. विष्णू निरूप आणि हे बाळूमामांचं काय निघाले परत व्हिडिओ दिसला की आता बघा तुम्ही, ती भाकणूक ऐका बघा बाळूमामांची, मी ऐकली ना, ते नाही का असं मोबाईलवर, त्यात सगळं काय काय सांगतात, काय होणार आहे काय नाही. त्यात एक उत्तर मला मिळालं बघा बाळूमामांचं, की मी स्वतः बाळूमामा आज आहे ना विष्णूच्या रूपात, शेषनागाच्या रूपात भक्तांना दर्शन देतो. मग मला शेषनागाच्या रूपात बघा दर्शन दिलेलं. तुमच्या कमरेपर्यंत ते तुम्हाला सांगितलं का नाही ते. मग त्याच्यानंतर 8 दिवसांनी ते घडलं. आणि तेव्हा तिला काय म्हणले बघ की विष्णू पण आले, ब्रह्म पण आले, तिला म्हणले तिथं त्या भानात. मग विष्णूने दर्शन दिलं की मग मला 8 दिवसातच बघा. अरे वा. मग इतकी प्रचिती अजून भरपूर आहे. पण मी आता एवढंच सांगते, आता बायका पण येतील. मला काय माझं मोठं काय हे करायचं नव्हतं, मला इच्छा झाली तुम्हाला सांगायची. आणि परत निवेदन ठेवलं, समर्था ह्या काय फोन उचलत नाही कंपनी म्हणजे तुमचेही असू द्या, जर योग्य असेल तर तिथपर्यंत पोहोचवा बोलणं, नाहीतर राहू द्या. मग तेवढा तुमचाच फोन आला.
हा हा. अरे वा ताई. मी म्हणली त्यांचं जर काय होणार असेल पुढं तुमच्या हा. चॅनल तर मला माहिती म्हणजे चांगलं तरच तुम्ही माझं जॉईन करून द्याल कॉल. आता सकाळी मी किती प्रयत्न केला नाही लागला. मी कधीच कुठला ह्याला फोन नाही केला म्हणजे असं स्वामी समर्थांच्याला. पहिल्यांदाच इच्छा झाली. माझी इच्छा पण त्यांचीच असणार आहे. हो हो उपास झाल्यावर म्हणलं समर्थ जर योग्य असेल तर तुम्ही तिथपर्यंत माझा कॉल जोडून द्या. हा हा. अरे वा. बघा हा मग ते समर्थानेच तुमचा आणि माझा संवाद आहे ना घडवून दिलेला आहे. हो हो म्हणलं ताई. जे अहो, सद्गुरू काय असेल काय माहिती नाही मला प्रचिती. तुम्हीच असं नाही ताई, खूप ताई अशा आहेत की स्वामी बऱ्याच माझा. जणांना प्रचिती आहे. हो हो ताई अशा म्हणतात म्हणजे माझ्या चॅनलच्या बाबतीत बरं का की ताई मी हा. स्वामींना विचारतात की या ताईंजवळ मी अनुभव शेअर करू का. हा. जर माझं हे काम झालं तर मी ताईंजवळ. माझं काहीच नाही इच्छा कामाची काहीच नाही. का देव भेटला ना काही गरज नाही. का संरक्षण कवच जर देवाचं आपल्या भोवती असेल स्वतः विष्णू म्हणत असेल मी आहे संरक्षण कवच आमच्या मुलाबाळांना स्वतः सद्गुरू म्हणजे स्वामी तर आपलं काय मागायचं देव बरोबर तर काही माझी इच्छा नाही. हो ना ताई तुमचं काहीच अगदी नाही. बरोबर आहे ताई. मला ना पण खरंच सांगते कसं असतं प्रत्येकाचं विचारश्रेणी वेगळी असते ना हो ताई. हा विचार नाही काय करणार कसं मी सकाळी ऐकलं ना त्या ताईंचं जरा हा. तर जरा मला वेगळं वाटलं म्हणजे साध्याच होत्या त्या म्हणल्या माझ्या मुलाचं म्हणलं ना तेवढं तुम्ही म्हणजे म्हणा तुम्ही परमनंट होऊ द्या. मग हे कशा हो आपल्या ना ह्या मागण्या कुठल्यात आहो संसारातल्या आहेत. हे खरंच मागू नये माणसानं. पारमार्थिक पण मागणी केली ना ताई परमार्थिक मागणी केली ना सगळंच मिळतं. तुम्ही म्हणजे अर्जुन आणि कृष्ण आहे ना त्यावेळेस आहे ना सगळी म्हणजे ती हे आहेत ना सगळे त्या दुसऱ्या ह्यांच्या पलीकडे होते पण ते काय म्हणले मला काही नको सैनिक मला फक्त कृष्णच पाहिजे. हो. कृष्ण भेटला की सगळंच आलं. सगळं झालं. हो ना. मग तसंच फक्त आपल्याला काय मागायचं देवाला मागून घेता आलं पाहिजे. हो हो हो. हा, मग देवाला मागून घेतलं ना नाम फक्त एवढंच की महत्वाचं देव कधी भेटतो नामस्मरण झालं ना आपलं हा. म्हणजे देव म्हणजे सद्गुरूंचं काय असतं जे चरण आहे ना त्यांना तुळशी पत्र लावलेलं डोळ्यासमोर दिसेपर्यंत आपण अगदी अर्धा एक तास जरी रोज कंटिन्यू केलं नामस्मरण हा हा. की देव भेटलाच समजा कंटिन्यू सकाळ आणि खरं पहाटेची उपासना लगेच पाहू म्हणजे कशी भेटते माहितीये का प्रचिती ती हा. जसं आपण आहे ना मुंबईला निघालो समजा हा. दिवसा गाडी गेली तर ट्रॅफिक असतं बघा. हो हो हो. तर रात्रीच आपण पहाटाचं गेलो ना पहाटाचं तर ट्रॅफिक नसतं लवकर हो. पोहोचतो आपण. हो हो मग तसं बरोबर. पहाटेची उपासना केली ना थेट सद्गुरू चरणी पोहोचते स्वामींच्या चरणी. हा हा. अरे वा. मग खूप छान. हा थेट सद्गुरू चरणी पोहोचते म्हणून ही सगळी प्रचिती आणि मला काय प्रचिती मिळावी म्हणून खरंच मी काय केलं नाही. हा. सद्गुरू आपोआप माझ्यापर्यंत म्हणजे आले आणि ते म्हणले ना जो पण ज्यांना भेटत त्यांना माझ्यापर्यंत यायला त्यांच्यापर्यंत मी येतो. त्यांना पण दिसतं ना की ह्यांच्या असं घरात आहे की ते नाही पाठवू शकत मला लगेच. हो ना. हो. आणि मला तर माझा मुलगा ह्याला आहे ना आर्मीत तरी सुद्धा आहे ना ताई मला भीती नाही वाटत. आता निवेदनच ठेवलंय समर्थ तुमचा मुलगा आहे तुम्ही उत्तमाचं न्या उत्तमाचं सर्व्हिस करून उत्तमाचं घरी आणा. हो ना. आणि मी पण संरक्षण तसेच कवच त्यांचं स्वामींना मला माहिती फक्त त्यांचं म्हणून सोडायचं आपलं काहीच नाही आपलं म्हणलं की जड जातं. हो हो. आपलं म्हटलं खूप जड जातं. हा. बरोबर आहे. आता अहो ऐका घडू घातलं कोणी एका थेंबुट्यापासून त्यांनीच 7 फुटाचा केला. हो. हा, मग ते आपण वाढदिवस साजरा करतो ताई पण घटना ज्या घालतात ना पोटात म्हणजे आपल्या ह्याच्यात गर्भात तेव्हा ती वेळ कुणाला माहित नाही तो दिवस कुणाला माहिती नाही. हो बरोबर. हा, मग आपला वाढदिवस फक्त माहिती आहे. हो हो हो. चालतंय मग ठेवू का बायका आल्यात मग. हो हो चालेल ताई. खूप चालतंय, सुंदर जय अनुभव सद्गुरू. होता. शेअर करते मी ताई. चालतंय ठेवू का. हा चला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.